काँग्रेस आणि वंचितच्या युतीचा फॉर्म्युला हा फेल ठरला अशी चर्चा रंगू लागलेली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचितची युती झाली होती। वंचितला सोबत घेऊन काँग्रेसला चांगली संख्या मिळण्याची अपेक्षा होती, परंतु वंचितचा फायदा काँग्रेसला झाल्याच नसल्याचं दिसून आलंय। मुंबईमध्ये आता वंचितचा 0 उमेदवार आहे, तर काँग्रेसला 24 नगरसेवकांवर समाधान मानावं लागलंय। मात्र अशा काही जागा आहेत जिथे वंचितच्या मदतीनं काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले असते, परंतु त्याही जागी मदत न होता काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झालाय। वंचितच्या युतीबाबत काही नेत्यांनी आधीच नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे हा फॉर्म्युला फेल ठरल्याचं दिसून आलंय। अमरावतीमध्ये राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा दणदणीत विजय झालेला आहे। अमरावतीमध्ये 16 जागांवर युवा स्वाभिमान पक्षाचा विजय झालाय। रवी राणांच्या गंगा सावित्री निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला। भाजपाला पूर्ण समर्थन देणार, महापौर भाजपाचा होणार असं रवी राणा यांनी म्हटलंय। या ठिकाणी हा विजय मिळवून दिलेला आहे। मायबाप जनतेचं मी आभार व्यक्त करेन आणि संपूर्ण त्यांनी प्रत्यक्ष आम्हाला या ठिकाणी मदत केली। या ठिकाणी या विजयामध्ये सगळ्यांचे हात लागले। सगळ्या जनतेला हा विजय मी समर्पित करतो। मी आधी सांगितलं की महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच राहील आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवणार म्हणजे बनवणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।